मित्रांनो, विनम्रता ही अपमानापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे आणि माफी ही रागापेक्षा उच्च असते। बदला घेण्यापेक्षा आपल्या वाटा बदलल्या तर आयुष्य नक्कीच बदलतं। नमस्कार, मी ओमकार सावंत आणि तुम्ही पाहता आपला लाडका यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे खवय्ये कथा। मित्रांनो, आपण आज अशी एक रेसिपी बनवणार आहोत जिचं नाव आहे बटाट्याच्या स्लाइस पासून बनवलेले क्रंची स्नॅक्स। मित्रांनो, खूप सोपी रेसिपी आहे। बघूया साहित्य काय काय घेतलंय। तर सर्वात प्रथम आपण घेतलं इथे हे बटाटे, जे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याचे स्लाइस काढले होते आणि हे बटाटे आपण घेतलेत। त्यानंतर इथे आपण घेतले आहे जलजीरा पावडर, मीठ, लाल तिखट, कॉर्न स्टार्च म्हणजे कॉर्न पावडर। नंतर आपण हे टूथपिक घेतलेत, स्टिक्स आणि तेल। तर मित्रांनो, साहित्य तर बघितलं, कृतीकडे वळूया। तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम इथे घेतो एक बाउल। आपण हे जे बटाट्याचे स्लाइस आहेत ते आपल्याला यामध्ये काढायचे आहेत। मित्रांनो, हे स्लाइस काढताना तुम्ही थोडं सावकाशपणे करा, कारण यामुळे बोट कापण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे स्लाइस आपण काढून घेतलेत। त्यानंतर एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊया। आणि हे स्लाइस आपण यामध्ये टाकतो। जो स्टार्च आहे तो निघून जायला हवा, त्यासाठी आपण त्याला थोडंसं पाण्यामध्ये आपण त्याला मिक्स करतोय आणि थोडंसं मीठ टाकूया आपण आतमध्ये आणि परत एकदा मिक्स करायचंय। तर मित्रांनो, हे आपण पाण्यात टाकून यात मीठ टाकून आपण ते मिक्स केलंय। आता यातलं पाणी आपल्याला त्या कपड्याच्या मदतीने काढायचे। सो एक एक स्लाइस आपण यामध्ये टाकतोय। तुमच्याकडे जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपर सुद्धा तुम्ही याचं पाणी असं ठेवून शोषून घेऊ शकता। तर मित्रांनो, आपण हे बटाट्याच्या स्लाइस मधलं पाणी सोक करून घेतलंय कपड्याने। पुढे आपण बॅटर रेडी करूया। सो सर्वात प्रथम आपण इथे घेऊया कॉर्न स्टार्च, त्यानंतर आपण घेतोय चवीनुसार मीठ, जलजीरा पावडर, थोडंसं लाल तिखट, आपण मिक्स करूया। तर मित्रांनो, हे जे बॅटर रेडी केलंय आपण त्यामध्ये हे स्लाइस टाकूया।
मित्रांनो हे जे मोठे स्लाइस आहेत हे असे मध्ये ठेवायचे, एका खाली एक. आपल्याला हे राऊंड करायचे आहेत. आणि हे जे टूथपिक घेतलेत आपण या ठिकाणी त्या असे हे बंद करायचे. यानंतर मित्रांनो हे आपल्याला सुरीच्या मदतीने कट करायचे आहेत. मित्रांनो मगाशी आपण जे बॅटर रेडी केलं होतं त्यामध्ये कोट करून आपण एक कट करून घेतलंय. आता आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल आपण बॉइलिंग हॉट होईपर्यंत ठेवलंय. तर मित्रांनो इकडे आपलं तेल तापलेलं आहे. गॅस कमी करून यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. एक करून सोडायचं आपल्याला यामध्ये. तेलाचे पदार्थ मित्रांनो तळताना तेल अंगावर उडणार नाही याची दक्षता घ्या. तर मित्रांनो इकडे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत. मित्रांनो इकडे रेडी आहे. सो आपण इकडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सेकंड बॅच आपण या ठिकाणी टाकतोय. तर मित्रांनो आपली सेकंड बॅच रेडी होते. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कुठे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. कारण यानंतर आपल्याला एक डीप सॉस पण बघायचा आहे जो आपण यासोबत खाऊ शकतो. मित्रांनो बटाट्याचे क्रंची स्नॅक्स हे बनवून रेडी आहेत. आपण प्लेटिंग करून घेऊया. पण त्याआधी आपण एक डीप बनवणार आहोत. इथे मी मेयोनीज घेतलंय आणि आपण त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकूया. दोन टेबलस्पून मी टोमॅटोचा सॉस घेतलाय आणि ह्याला आपण एकजीव करायचंय. मित्रांनो हे
एकजीव करताना एक लक्ष द्यायचं आहे की आपल्याला जो आपण टोमॅटो सॉस टाकणार आहे मेयोनीजमध्ये, त्यामुळे आपल्याला फेटताना जास्त वेळ फेटावं लागेल, कारण मेयोनीज याची कन्सिस्टन्सी ही जास्त असते, थिकनेस जास्त असते, त्यामुळे तो एकजीव होण्यास वेळ घेतो. तर मित्रांनो, आपला डीप रेडी आहे. आपण प्लेटिंग करून घेऊया. तर मित्रांनो, प्लेटिंग करून झाली आहे. टेस्ट करून सांगतो कसं झालं ते. डीप सोबत खाऊया. मित्रांनो, एक नंबर झालाय. बाहेरून जी आउटर लेअर आहे ती क्रंची झाली आणि आतून एकदम स्मूथ असं लागतंय. खूप छान रेसिपी बनली आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत असेच शेवटपर्यंत राहा. लक्षात ठेवा, खवय्यांचा कच्चा कट्टा खवय्या कट्टा. धन्यवाद.